हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता राणी जी आहे ती इथे आबांना, मालतीला आणि इंद्राला इथे सांगत असते की जर आपण त्या घरामध्ये नोकर म्हणून गेलो तर राणी पुढे काही बोलणार असेच तोपर्यंत मालती बोलते की तुझं डोकं ठिकाणा आहे का? तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का? एक वेळेस तू त्या घरामध्ये नोकर म्हणून जाशील, पण आम्ही त्या घरामध्ये नोकर म्हणून कधीच जाणार नाही. ते घर आपलंच आहे आणि आपणच त्या घरामध्ये नोकर म्हणून जायचं हे मला अजिबात पटत नाही. आणि ही मुलगी जी आहे ती अवदसा आपल्याला घराबाहेर काढले, हिच्यामुळेच आज आपण घराबाहेर आहोत आणि आता तुम्ही हिचं ऐकणार? हे बघ ए बाई, तुझं तोंड बंद ठेव आणि असे नुसते उद्योग करायला आम्हाला सांगू नकोस. तर त्यावेळी मालती राणीचा शब्दही ऐकून घ्यायला तयार नसते. तर राणी मालतीला म्हणत असते की मालती मॅडम, तुम्ही माझं म्हणणं तर ऐकून घ्या. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो तिथे शांत उभा असतो. पण आता मालती म्हणत असते की ए बाई, खूप झालं तुझं, आता खूप ऐकून घेतलं. आता तुझा जो काही माज आहे ना, तो आता मला उतरायलाच हवा. तर त्यावेळी आता इथे मालती जी आहे ती लगेच राणीवरती हात उचलते आणि हात उचलल्यानंतर तो राणीच्या गालावर पडणार इतक्यात इंद्राने तिचा हात थांबवला, तिचा हात पकडला आणि त्यावेळी मालती बोलते की इंद्रा, सोड माझा हात. आता हिचं खूप झालं, हिच्यामुळंच आपल्यावर आज ही वेळ आली आहे आणि आता आपल्याला नोकर बनवायला सांगते. तर त्यावेळी आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की हे बघ आई, तू असं वागू नकोस. हे बघ, राणी फक्त आपल्या भल्यासाठी बोलते हे, आणि तिचं म्हणणं तर ऐकून घे. तिला पुढे काय बोलायचं आहे आणि काय नाही ते तू आधीच निर्णय घेतेस. तर त्यावेळी मला ती म्हणत असते की मी आता तुमचं खूप ऐकून घेतलं, पण आता इथून पुढे तुम्ही दोघांनी एक शब्दही बोलायचा नाही, गप्प राहायचं, जे करायचं ते मी करणार. तर आता मालतीने इथे तोंडावरती बोट ठेवून दोघांनाही गप्प केलेलं आहे आणि इकडे एका साईडला राणीचा हात घट्ट पकडलेला आहे. त्यावेळी इंद्रा जो आहे तो मालतीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण मालती मात्र थांबायला तयार नसते. मालतीने राणीला ओढतच घराबाहेर घेतला आहे आणि बोलत आहे की थांब, तुझा आत्ता माज उतरवते. असं म्हणत आता मालतीने राणीला ढकलतच इथे तिच्या आईकडे आणि बाबांकडे आणून धक्का देऊन घरात ढकलला आहे. आणि त्यावेळी तिथे ते राणीची आई जी आहे ती अशी राणी पडल्यानंतर खूप घाबरून जाते की काय झालंय बाबा आणि तू अशी कशी पडली. तर मालती येते आणि बोलते की ह्या अवदसेला ना तुमच्याच घरामध्ये ठेवा, ही आता आमच्याकडे नको आहे. आता खूप कंटाळा आला हिचा, सारखं काही ना काही हिचं कारनामे सुरू असतात आणि आता काय म्हणे, आम्हाला नोकर बनवायला सांगते. आम्ही असं कधीही करणार नाही. तर त्यानंतर आता इथे राणी खाली पडलेली असते आणि तिची आई तिला उचलते आणि त्यावेळी इंद्रा मालतीला म्हणत असं की आई, हे बघ, तू एकदा राणीचं म्हणणं ऐकून घे. पण नाही, इथे ही मालती ऐकायला तयारच नसते. मालती येते आणि इथेच काही बाई ते बोलू लागते की ही मुलगी जी आहे ना ती अवदासा तुमच्याकडेच ठेवा, आम्हाला नको ती सून म्हणून. आणि तसंही आता तिच्यामुळेच आमच्यावर ही वेळ आली आहे आणि आता आम्हाला नोकर बनायला सांगते. हिची हिंमत कशी काय झाली? तर त्यानंतर आता इकडे राणीची आई आणि बुवा जे आहे ते बोलू लागतात की हे बघ राणी, काय चाललंय तुझं आणि तू का बोलतेस हे सगळं? हे बघ पोरी, तुझं चुकलं आहे. तर त्यावेळी बुवा राणीला समजावतात आणि त्यानंतर आता इथे मालती बोलते की हे असं बोलून काही उपयोग होणार नाही, तिला जे करायचे ते ती करते. तर आता मालतीने खूप काही बोललं आणि राणीला मात्र आता ते सहन होत नाही. राणी जी आहे ती उठते आणि बोलते की थांबा, आता खूप झालं तुमचं, खूप ऐकून घेतलं. दरवेळी मी शांत राहते, पण याचा तुम्ही नेहमीच गैरफायदा घेताय. आता यावेळी तुम्हाला माझं म्हणणं ऐकावंच लागेल. का वागताय तुम्ही असं माझ्यासोबत? काय केलंय मी एवढं वाईट? सांगा ना. नेहमी आपल्या घरासाठी जे काही केले ते फक्त घरासाठी केले. मी माझ्या स्वतःसाठी काय केलं आहे? सांगा ना. या घराचा विचार करते हे माझं चुकतंय का? तर त्यावेळी आता राणी जी आहे ती खूप काही बोलते. मला सांगा, एक सासू कधी आई होऊ शकत नाही का? एक सासू कधी मैत्रीण होऊ शकत नाही? कधीही नेहमी असंच वागायचं असतं का? जेणेकरून एका स्त्रीला समोरच्या त्रास होईल असंच वागायला आवडतं का सासूला? तुम्हालाही तुमच्यातही माणूस आहे आणि आमच्यातही माणूसच आहे. मग तुम्हाला आमची किंमत का नाही आहे?
आणि तुम्हीच नाही तर एक आई-वडील म्हणून तुम्ही दोघंही चुकतायत. राणी तिच्या आईकडे येते आणि बाबांकडे येते आणि म्हणते की तुम्ही नेहमी म्हणता एकदा तुझं लग्न झालं की तुझ्यासाठी सगळं काही तुझं सासर आहे. एका मुलीने काय करायचं? तिकडे असं आणि इकडे आलं की इकडे असं. एका मुलीने जगायचं कसं? तर राणी तिथे खूप इमोशनल झाली आहे. कारण तिची बाजू तशीच असते. तिकडे गेल्यानंतर मालती तिला सासूरवास करते आणि इकडे आल्यानंतर यांचा प्रेशर राहतो की बाई तू तुझ्या सासरीच राहा आणि तिकडेच सुखात राहा. तर त्यानंतर आता राणीला खूप संताप होतो. राणी बोलते की काय केलं? मी फक्त आपल्या घराचा विचार केला, घराचं भलं पाहिलं आणि त्यासाठी मी हा विचार करून बोलत होते. पण तुम्ही काय? तुम्हाला तर ऐकूनच घ्यायचं नव्हतं. तुम्हाला त्याच्या पाठीमागचं कारणही ऐकायचं नव्हतं. तुम्हाला फक्त एवढंच ऐकायचं होतं की मी तुम्हाला नोकर बनवून त्या घरात नेते. पण मी नोकर म्हणून त्या घरात का नेते? कशासाठी नेते? हे तर तुम्हाला ऐकायचंच नव्हतं. तर त्यावेळी आता इथे इंद्रा पुढे येतो आणि बोलतो की आई हे बघ, राणी जे काही बोलते ते चुकीचं नाही आहे. राणी सगळा विचार करून हे सगळं बोलते आणि खरं तर या सगळ्यात राणीची काहीच चूक नाही आहे. तरीसुद्धा ती आपल्या घरासाठी एवढं सगळं करते. जे काही झालं आहे ती चूक माझ्या हातून झाली आहे. त्या 3-4 सह्या मी पेपर्सवरती केल्या नसत्या तर आज सगळी प्रॉपर्टी आपल्याकडे असते आणि आपण तिथे असतो. तर त्यावेळी राणी बोलते की सर हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही त्या पेपर्सवरती किती सह्या केल्या होत्या? त्यावेळी आता इथे हा जो इंद्र आहे तो बोलतो की राणी मी त्या पेपर्सवरती न पाहता निदान 3-4 सह्या तरी केल्याच होत्या. तर त्यावेळी राणी बोलते की काय 3-4? पण ज्यावेळी मी पाहिलं तर त्या पेपर्सवरती 7-8 तरी सह्या असतील. कारण ते पेपर्स खूप होते. तर त्यावेळी हे ऐकून इथे आबासाहेब पुढे येतात आणि बोलतात की मला वाटलंच होतं की हा सगळा विक्रांतने प्लॅन केलेला होता आणि त्याच प्लॅननुसार त्याने हे सगळं काही केलं आहे आणि हे सगळं काही आपल्याकडून लुबाडलं आहे. तर त्यानंतर आता इथे इंद्राच्या लक्षात येतं की हो, आबा बरोबर बोलतात. हे सगळा काही त्याचा प्लॅन होता. तर त्यानंतर आता इथे राणी बोलते की आता मला असं वाटतं की आपला प्लॅन योग्य आहे. कारण जर आपण तिथे नोकर म्हणून गेलो तर आपल्याला दादासाहेबांवरती नजर ठेवता येईल. दादासाहेब खरे आहेत की खोटे हे देखील कळेल आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला ते पेपर्स मिळवायला मदत होईल. काम करताना देखील इकडे तिकडे लक्ष देता येईल. तिथे काय चाललंय, कोण काय करतंय आणि कुठे ते पेपर्स असतील हे देखील पाहता येईल. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की आई तू हे सगळं ऐकलंस ना, मग आता तुला काय वाटतंय? या विषयावर तू काय निर्णय घेशील? तर त्यावेळी आता मला ती गप्प बसते आणि इकडे राणी बोलते की हे सगळं आपल्याला आपल्या घरासाठी तरी करावंच लागेल. आपण जर इथे हातावर हात धरून बसून राहिलो तर काहीही होणार नाही. कदाचित आपण त्या घरामध्ये गेलो तर काहीतरी आपल्याला करता येईल. तर आबाही बोलतात की हो, राणी तुझं बरोबर आहे. आबा बोलतात की राणी मी तुझ्याबरोबर नोकर म्हणून बनवून यायला तयार आहे. तर असं बोलल्यानंतर इथे सुरेखा बोलते की तुम्ही काय बोलताय हे? तर त्यावेळी आता इथे मालतीही बोलते की अहो तुमचं वय काय आणि तुम्ही नोकर म्हणून जाणार? एकदा विचार तरी करा. तुमची काय अवस्था करतील? तुम्ही फक्त बोलायला गेला होतात आणि त्या अजितने तुम्हाला अशी अवस्था करून सोडवलं आणि आता जर तुम्ही नोकर म्हणून गेलात तर ते पदोपदी तुमचा अपमान करतील आणि मला हे अजिबात सहन होणार नाही. तर त्यावेळी मालती बोलते की नाही, मला हे अजिबात सहन होणार नाही आणि मी असं कोणाला वागूही देणार नाही. तर त्यावेळी आता इथे राणी जी आहे ती मालतीकडे येते. पण मालती मात्र इथे राणीला सांगू लागते की नाही, असं अजिबात होणार नाही. आणि त्यावेळी आता आबा बोलतात की हे बघ मालती, आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे आणि जर आपण तिथे गेलो नाही तर आपल्याला कदाचित हे कधीही मिळू शकणार नाही. तर त्यावेळी इथे राणीच्या आई बुवा बोलतात की हे पहा आबासाहेब, तुम्हाला असं नोकर बनून जाण्याची काही गरज नाही आहे. तुमच्याऐवजी आम्ही तिथे जाऊ ना नोकर बनून. तर त्यावेळी राणी बोलते की आई आणि बुवा हे पहा, तुम्ही तिथे जाण्यात काहीच अर्थ नाही. कारण दादासाहेबांना फक्त आबा एकटेच ओळखतात आणि तुम्ही जाऊन तिथे काहीही होणार नाही. तर त्यावेळी आता इंद्रा पुन्हा एकदा आईला विचारतो की आई काय करायचे? तर त्यावेळी आई बोलते की हे बघ इंद्रा, जर असं असेल तर तुम्हाला माझी एक अट मान्य करावी लागेल. तर राणी पुढे येते आणि बोलते की अट? कसली अट? त्यावेळी मला ती सांगू लागते की जर आपण तिथे ज्या कामासाठी गेलोय ते काम झालं नाही तर तुला
हे महाडिकांचं घर सोडून निघून जावं लागेल आणि आमच्याशी कुठलाही तुझा संबंध राहणार नाही. जर ही अट तुम्हा सगळ्यांना मान्य असेल तर मी तिथे नोकर बनून जायला तयार आहे. तर त्यावेळी राणी थोडा विचार करते आणि राणीने विचार केल्यानंतर लगेचच राणी एक वही घेते आणि तिथेच त्या पेपर्सवरती लिहू लागते. कारण मालतीने तिच्याकडून लेखी मागितला आहे आणि त्यामध्ये असं लिहून दे असं देखील म्हटलेले आहे. तर राणी लगेचच लिहू लागते की मी राणी इंद्रजित महाडिक जर नोकर बनून तिथे त्या घरात जाऊन जर आपलं घर मिळू शकली नाही तर मी कायमचं ते घर आणि आपली माणसं सगळं काही सोडून लांब होईल आणि सगळ्यांपासून हे नातं संपवून टाकेन. तर आता राणीने सगळं काही लिहून मालतीसमोर पेपर पकडलेले आहेत. तर त्यावेळी मालती देखील तिच्याकडेच पाहत असते. इंद्रा बोलत असतं की राणी हे सगळं करण्याची काही एक गरज नाही. पण राणी जी आहे ती आता हट्टाला पेटली आहे. कारण मालती नेहमीच तिचा अंत पाहत असते आणि आता तिचा जो काही राग आहे तिलाही आलेला असतो आणि म्हणूनच तिने आता लेखी दिलेला आहे आणि तिला सांगितलं आहे की हे घर मी मिळवून दाखवणारच असं म्हणत आता इथे राणी जी आहे ती मालतीला बोलते की मी तुम्हाला शब्द देते की मी ते घर मिळवून दाखवेल आणि हा माझा शब्द आहे आणि हे मी पूर्ण करून दाखवणार असा माझा स्वभाव आहे. मी फक्त बोलून दाखवत नाही तर ते पूर्ण देखील करून दाखवते. राणी इथे ते लेटर मालतीकडे देते आणि मालती देखील घेते. तर त्याचनंतर आता इकडे महाडिकांच्या घरामध्ये आता उर्मिला रत्नाईकडे आलेली आहे आणि बोलत असते की मला पाणी पाहिजे, पाणी भरून द्या. त्यावेळी रत्नाई जी आहे ती आता तिच्याच विचारामध्ये गुंतून गेलेली असते. त्यावेळी उर्मिला बोलते की मला माहीत आहे तुम्ही कोणत्या विचारामध्ये हरवला आहात. याआधीही तुम्हाला नोकर म्हणूनच वावरायचे आणि आत्ताही तुमच्यावर तीच वेळ आली आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा काहीच बदल झालेला नाही आहे आणि तोच विचार तुम्ही करतायत ना. तर त्यावेळी रत्नाई बोलते की नाही, मी असा विचार नव्हते करत. पण खरं तर रत्नाईच्या डोक्यात सुद्धा तोच विचार असतो. मालतीने कशा प्रकारे तिचा अपमान केला होता, पदोपदी ती तिचा अपमान करायची असं रत्नाईला वाटत होतं आणि आता आता देखील तेच होते, नवीन काहीच नाही. तर त्यावेळी उर्मिला बोलते की हे पहा, माझं काय म्हणणं आहे, आपण एक घरामध्ये नोकर ठेवू जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही. पण त्यावेळी आता रत्नाई बोलते की उर्मिला, 4 माणसाचं करायला कसला आलाय त्रास? हे बघ, मला कुठलाही त्रास होत नाही. तू काळजी करू नको, मी करेल सगळं काही. तर त्यावेळी आता उर्मिला बोलते की हां, करा मग. तुम्हाला हौस आहे ना, तर करा सगळं काही. तर त्यावेळी एवढं बोलून आता उर्मिला तिथून निघून जाते आणि इकडे रत्नाई देखील तिथून निघून जाते. उर्मिलाला मात्र राग येतो, कारण हिचे हे असं वागणं आहे ह्याचाच तिला राग येत असतो. तर त्यानंतर तर इकडे राणी जी आहे ती अभ्यासाच्या ठिकाणी आलेली असते आणि आज जे काही घडलंय त्याचाच विचार राणी करत असते. राणीने आज काय करून बसली हेही ती आठवत असते. तर मालतीने जी अट तिच्याकडे मागितली होती ती अट देखील ती पूर्ण करणार आहे आणि म्हणूनच तिला जरा प्रेशर आलेलं असतं. ती तोच विचार करत असते की तेवढ्यातच तिथे इंद्रा येतो. इंद्रा आल्यानंतर राणीला पाहतो की ती एकदम शांत विचार करत बसलेली आहे आणि त्यावेळी तो येऊन तिला विचारतो की राणी, तू ठीक आहेस ना? तर त्यावेळी राणी बोलते की हो सर, मला काय झालंय असं म्हणत आता ती उभी राहते आणि इंद्रा तिच्या जवळ जातो. इंद्रा बोलतो की ज्या प्रकारे तू मला ओळखतेस ना, तसं मीही तुला हळूहळू ओळखायला लागलोय बरं का. असं म्हणत आता इंद्रा तिला काय झालंय ते विचारून घेतो. कारण इंद्राला माहीत असतं की आज राणी त्या गोष्टीमुळेच अपसेट असणार आहे. तर आता इंद्रा बोलतो की राणी, हे सगळं करायची काय गरज होती? तू कशाला आईला त्या पेजवरती लिहून दिलं मला सांग ना. तर त्यावेळी राणी बोलते की सर, माझ्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. कारण आपलं घर जे आहे ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्या घरात सगळ्यांच्या आठवणी आहेत, आपल्या आठवणी आहेत. मी त्या घरात जेव्हा लग्न करून गेले तिथे कसे त्या घरामध्ये वावरत होते आणि त्यानंतर त्या घरातला कानाकोपरा सगळं काही माझ्या लक्षात आहे आणि ते कधीही माझ्या डोक्यातून जाऊ शकत नाही. आपल्या चिकूची आठवण त्या घरामध्ये आहे. आपण घालवलेले क्षण आहेत त्या घरामध्ये. काय काय आहेत त्या घरामध्ये, कुठल्या कुठल्या आठवणी आहेत आणि म्हणूनच मला ते घर आपल्यापासून लांब जाऊ द्यायचं नाही.
आणि त्या घरासाठी मी वाटेल ते करायला तयार होईल. तर त्यावेळी आता राणी इमोशनल झालेली असते. राणीला सगळे क्षण त्या घरात घालवलेले आठवत असतात, जिथे इंद्रा आणि राणी तासनतास बोलत राहायचे बाल्कनीमध्ये, आणि चिकू आणि राणी देखील एक एक तास गप्पा मारत बसायच्या. ते सगळं काही, आणि सण वगैरे असताना कसे नटून थटून ते त्या बाहेर पोर्शमध्ये सगळेजण एकत्र मिळून सण साजरा करायचे. ते तुळशी वृंदावन सगळं काही तिला आठवत असतं आणि ती त्या सगळ्याला मिस करत असते. म्हणूनच आता राणी ठरवते की जर मला एवढा त्रास होतोय तर आबांना आणि मालती मॅडमला देखील किती त्रास होत असेल, कारण ते किती दिवसांपासून त्या घरामध्ये राहत होते आणि सगळ्यांसाठी मला ते घर परत मिळवायचं आहे, जे हक्काचं होतं आणि ते आपल्याला मिळणारच आहे. फक्त त्यासाठी मला थोडेसे प्रयत्न करावे लागतील. तर त्यावेळी राणी इमोशनल होते आणि इंद्रा तिला सावरतो. तर त्यानंतर आता इथे इंद्रा बोलतो की मी कायम तुझ्या सोबत असेल राणी, सगळं काही ठीक होईल. तर आता पुढील भागात राणी बरोबर आबासाहेब, मालती, इंद्रा देखील आता महाडिकांच्या घरी गेटजवळ आलेले असतात आणि आता ते गेट उघडून देखील दाराची बेल वाजवतात. आणि त्याच वेळी आता इथे हा अजित जो आहे तो दरवाजा उघडतो आणि बोलतो की काय आहे, काय काम आहे. तेवढ्यातच राणी बोलते की आम्ही इथे नोकर म्हणून आलो आहोत. तर असं बोलल्यानंतर समोरच दादासाहेब येतात, विक्रांत येतो आणि ते सगळेजण हसू लागतात, कारण नोकर म्हणून आल्यामुळे त्यांना प्रचंड आनंद झालेला असतो. तर आता दादासाहेबांना तर हेच हवं होतं. आता पदोपदी यांचा अपमान तर ते करतीलच, पण तरीसुद्धा आता विक्रांतला इथे खूप बरं वाटत असतं की माझ्या पायाखाली हे असणार आहेत आणि आता यांना यांची लायकी मी दाखवून देणार, असे इथे विक्रांतला झालेलं असतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा, खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल.